जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड। आज दिनांक 27 गुरुवार रोजी 1 वाजेच्या सुमारास जालन्यात पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेतली। जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू माफियांकडून पोलिसांनी बांधपत्र भरून घेतलेत। यावेळी जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी, वाहतूक व वाळू उपसा तातडीने थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत। पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय। दरम्यान जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू चोरी, वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतल्याने वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान आतापर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक करणाऱ्या 10 वाळू माफियांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे। प्रश्न विचारून सर, आज जिल्ह्यातल्या वाळू माफियांना बोलावून ती बंदपत्र करून घेतले। किती वाळू माफियांना बोलावलंय आणि काय सूचना देण्यात आल्या? हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही, असं नाहीये। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। ठीक आहे, जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे, पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे। हल्लेचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे हे असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जातात। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो।